पाहुयात लोकसभा पूर्व तयारी संदर्भातल्या आणखीन काही न्यूज टॉप नाही। महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडनं लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ने कितने सीटों पे दावा किया है महाराष्ट्र में? हम लोगों ने जो है 10 सीटों पर दावा किया है। राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार तर लोकसभेसाठी शिवसेनेला 18 जागा मिळाव्यात, सर्व खासदारांचा आग्रह, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया। मी आखाड्यात उतरायला तयार, माढा लोकसभा लढण्यासाठी रणजितसिंग निंबाळकर पुन्हा इच्छुक, मोहिते पाटलांना तिकीट दिल्यास त्यांचा प्रचार करणार, अशी ही माहिती। माढाचे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांना भाजप कार्यकर्त्यानेच गाजरं दाखवली, निंबाळकरांच्या गाडीसमोर गाजरं टाकत निष्क्रिय खासदार म्हणून घोषणाबाजी, भाजप कार्यकर्त्यानेच आंदोलन केल्यानं माढ्यात चर्चेला उधाण। भाजप ईव्हीएम घोटाळा करून जिंकेल तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, ईव्हीएमवरनं उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। उद्धव ठाकरेंवर उत्तर देण्यासारखं काही राहिलं नाही, दारुण पराभव होणार असल्यानंच ईव्हीएमवर बोलायला लागलेत, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। देवेंद्र फडणवीसांपासून मोदींना हक्कानं सांगेन, रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळच फुलणार, चिंता करू नका, इथे कमळच फुलेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं पुन्हा एकदा दावा। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती। शिंदे गटाचे श्रीरंग बारणे नको, मावळमधील भाजपचे बाळा भेगडेच आमचे उमेदवार असतील, मावळचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांच्याकडनं सुतोवाच।